मी सर्पमित्र नारायणसाठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आलो होतो मोशीमध्ये, इकडं भाजी मंडीचा एरिया आणि याच्या या पुढच्या चौकामध्ये इकडं पाहू शकता चौक इकडं मोशीचा मार्केटचा चौक आहे। तर हे लोक इकडं राहत असतात झोपडी वगैरे करून, मेंढपाळ वगैरे असले। तर पाठीमागं पाहू शकता इकडं साप शिरला होता थोड्या वेळापूर्वी। पाठीमागं पाहू शकता हे याचं घर आहे आणि या ठिकाणी एक साप आला होता, वॉटर स्नेक, ज्याला आपण मराठीमध्ये पानदिवड असं म्हणतो। तर त्या सापाला गेल्या अर्धा तासापासून हे लोक त्याच्यावरती लक्ष ठेवून होते आणि त्या सापाला फायनली आपण रेस्क्यू केलेलं आहे। इकडे येऊन पाहू शकता खूपच बिकट अवस्थेमध्ये हे लोक आपलं जगत असतात। पावसाळ्यामध्ये या लोकांना खूप त्रास होतो आणि इकडे देवघर वगैरे आहे, इकडं साप बसला होता। तर सुरक्षितपणे आता इकडे कोंबड्या वगैरे आहेत, त्यामुळे या वासाने साप या ठिकाणी आला जर मेंढ्या वगैरे असतील त्यांच्या पाहू शकता तर या लोकांचा आता हे लोक भीतीमुक्त झालेले तिकडं। तर यांचं थोडंसं मी मानवती घेऊ इच्छितो। कसं वाटतं दादा आता साप पकडला आपण, कसं वाटतं दादा? वेळेवर आले, एक फोनवर आले, फोन करायची वेळ लागली नाही आणि त्यांनी येऊन साप पकडून आमचं एकदम हे केलं, भीती घालवली। त्याबद्दल दादांचं मनापासून हार्दिक अभिनंदन। तर यांनी एवढ्या वेळचं त्या सापावरती लक्ष ठेवून होते, गेल्या अर्धा तासावर मी ट्रॅफिकमध्ये खूप अडकलो होतो आणि हे सर्व त्याच्यावरती लक्ष ठेवून होते, विना त्याला कुठल्याही पद्धतीचं टॉर्चर न करता यांनी सापाला कुठली इजा केली नाही आणि सुरक्षितपणे आपण त्या सापाला रेस्क्यू केलेले आहे। आपल्यासोबत सुद्धा वॉटर स्नेक आपण रेस्क्यू केलेले आहे, बॅगमध्ये येतो साप। तर धन्यवाद मित्रांनो, असेच आपले इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत जा। त्यांना मी या ठिकाणी जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे ते मी देतो, सापांविषयी कसं सावधान राहायचं काय। तर धन्यवाद, थँक्यू, बाय।